Hello students, welcome to this class of the physics. Next example is like this. A current of 1 ampere is flowing through a copper wire of length 1 meter and cross sectional area 1 into 10 raised to minus 6 meter square. So what is given in this problem? Current is given as 1 ampere is flowing through a copper wire of length 0.1 meter. Length is given as 0.1 meter and cross sectional area is given as 1 into 10 raised to minus 6 meter square. If the specific resistance, आता याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन काय आहे, इफ स्पेसिफिक रेजिस्टन्स ऑफ द कॉपर बी 1.7 into 10 raised to minus 8 म्हणजे स्पेसिफिक रेजिस्टन्स म्हणजे रेजिस्टिव्हिटी दिली, रो दिले 1.7 into 10 raised to minus 8. तर आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स फी कॅल्क्युलेट करायला सांगितलेला आहे. ओके, आणि त्याचबरोबर नेक्स्ट करंट डेन्सिटी देखील कॅल्क्युलेट करायला सांगितली. नेक्स्ट इज द करंट डेन्सिटी. ओके, याच्यामध्ये बाकीची देखील इन्फॉर्मेशन दिली आहे. डेन्सिटी ऑफ कॉपर दिलाय 8.9 into 10 raised to 3 kg per meter cube. ॲटोमिक वेट दिलाय 63.5 आणि हा अवोगॅड्रोज नंबर आहे 6.022 into 10 raised to 26 per kilogram. ओके, म्हणजे पर किलोग्रॅम ॲटम, म्हणजे पर ग्रॅम ॲटम किती येणार ते 6.022 into 10 raised to 23 पर ग्रॅम ॲटम. याला काय म्हणतो आपण, अवोगॅड्रोज नंबर असं म्हणतो. ठीक आहे, म्हणजे लक्षात घ्या इथं आपल्याला काय काढायचं आहे, करंट डेन्सिटी काढायची आहे. ओके, करंट डेन्सिटी म्हणजे जे इज इक्वल टू आय डिवायडेड बाय ई, हे कॅल्क्युलेशन करायचं आहे आपल्याला. ठीक आहे, आता फर्स्ट कॅल्क्युलेशन फी काढायचं आहे. आता फीचा फॉर्म्युला माहिती आहे ना, पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे करंट इंटू रेजिस्टन्स. मग करंट तर क्वेश्चन मध्ये दिलाय, रेजिस्टिव्हिटी दिली, त्याच्यावरून रेजिस्टन्स काढता आला पाहिजे. ओके, तर फर्स्ट क्वेश्चनचं सोल्युशन कसं येणार बघा. रेजिस्टन्स आर इज इक्वल टू रो इंटू एल डिवायडेड बाय ए असा आपला फॉर्म्युला आहे. ओके, आर इज इक्वल टू रो इंटू एल डिवायडेड बाय ए. रेजिस्टिव्हिटी आहे 1.7 इंटू 10 raised to minus 8 इंटू एल आहे दॅट इज 0.1, that is the length, and area of cross section किती दिला आहे 10 raised to minus 6, 1 into 10 raised to minus 6. Therefore this resistance is coming to be, okay, किती होणार 1.7 into 10 raised to minus 2 आणि minus 1 म्हणजे minus 3 ओहम येणार आहे रेजिस्टन्स. आता रेजिस्टन्स आला, therefore potential difference फी इज इक्वल टू काय येणार आहे आय इंटू आर येणार. करंट तर आहे 1 एम्पियर आणि रेजिस्टन्स आहे 1.7 इंटू 10 raised to minus 3. त्याच्यामुळे पोटेन्शियल डिफरन्स येणार आहे 1.7 इंटू 10 raised to minus 3 volt. Okay, so this is the PD. So this is the answer of the first question. सेकंड क्वेश्चनचा आन्सर करंट डेन्सिटी पण काढायचा आहे. आता करंट डेन्सिटी जे इज इक्वल टू आय बाय ए असतं, मग करंट पण दिलाय आणि एरिया पण दिलाय. सो करंट किती दिलेला आहे 1 एम्पियर आहे आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे 10 raised to minus 6, दॅट इज 1 into 10 raised to minus 6. सो करंट डेन्सिटी येणार आहे 10 raised to 6 एम्पियर पर मीटर स्क्वेअर. तर या पद्धतीने आपण करंट डेन्सिटी देखील कॅल्क्युलेट केलेली आहे. आता इथं डेन्सिटी, ॲटोमिक वेट आणि अवोगॅड्रोज नंबर NA वगैरे दिलेला आहे. इथं याचा यूज काय इथं या एक्झाम्पल मध्ये होत नाही. कदाचित इथं तिसरा क्वेश्चन असायला पाहिजे. ओके, कॅल्क्युलेट ड्रिफ्ट स्पीड ऑल्सो. आता ड्रिफ्ट स्पीड काढायला सांगितलं तर याचा यूज होणार आहे, कारण आता आपण ड्रिफ्ट स्पीड असा एक क्वेश्चन घेऊया, एक्स्ट्रा क्वेश्चन, तर हे याचा यूज होणार आहे, अदरवाइज यूज होणार नाही. आता ड्रिफ्ट स्पीड व्हीडीचा फॉर्म्युला माहिती आहे ना, आय डिवायडेड बाय NEA. आय डिवायडेड बाय NEA. इथं आय दिलेला आहे, ए दिलेला आहे, ई माहिती आहे, परंतु स्मॉल एन काढावं लागेल ना, आणि स्मॉल एन काढण्यासाठी या इन्फॉर्मेशनचा यूज होतो, म्हणजे इलेक्ट्रॉन डेन्सिटी काढण्यासाठी. ठीक आहे, मग आता इलेक्ट्रॉन डेन्सिटी अगोदर काढूया इथं, म्हणजे हा या इन्फॉर्मेशनची यूज होईल. ओके,
तर इलेक्ट्रॉन डेन्सिटी म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पर नीट व्हॉल्यूम. इलेक्ट्रॉन डेन्सिटी स्मॉल n इज इक्वल टू, आपण एक फॉर्म्युला इलेक्ट्रॉन डेन्सिटीचा डिराइव्ह केला होता, आठवतोय का बघा. तर Na इंटू डेन्सिटी म्हणजे मास डेन्सिटी डिवायडेड बाय मोलर मास. म्हणजे ही गिवन जी इन्फॉर्मेशन आहे त्याचा यूज कुठं होतोय, इलेक्ट्रॉन डेन्सिटी काढण्यासाठी. हा फॉर्म्युला तुम्हाला पाठ करावा लागेल. ओके, हा फॉर्म्युला पाठीमागे आपण डिराइव्ह केला होता बघा. तेव्हा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पर नीट व्हॉल्यूम इथे दिसत असेल तुम्हाला, Na इंटू डेन्सिटी डिवायडेड बाय मोलर मास. म्हणजे स्मॉल n काढण्यासाठीच याचा यूज होऊ शकतो. Na इंटू डेन्सिटी डिवायडेड बाय मोलर मास. ओके, मग याच्यामध्ये आता थोडे व्हॅल्यू प्लेस करूया. Na म्हणजे अवोगॅड्रोज नंबर. ओके, so small n is equal to Avogadro number आहे 6.022 into 10 raised to 23 into density. ओके, डेन्सिटी किती दिली, 8.9 into 10 raised to 3 डिवायडेड बाय मोलर मास किती दिलेला आहे 63.5. म्हणजे ऍटॉमिक वेट म्हणजेच काय घेणार इथं आपण, मोलर मास. हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला स्मॉल एन मिळणार आणि स्मॉल एन मिळालं की त्याच्यावरून आपण काय करू शकतो, ड्रिफ्ट स्पीड किंवा ड्रिफ्ट व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करू शकतो. सो 6.022 into 10 raised to 23 into 8.9 into 10 raised to 3 divided by 63.5. सो n ची व्हॅल्यू येते 8.44 into 10 raised to 25. ओके, ही इलेक्ट्रॉन डेन्सिटी मिळणार आहे. आणि इलेक्ट्रॉन डेन्सिटी वरून मग आता ड्रिफ्ट स्पीड जर काढायचं झालं तर I डिवायडेड बाय NEA करावं लागेल. I करंट किती आहे, 1 एम्पियर आहे. n ची व्हॅल्यू आताच आपण काढली 8.44 into 10 raised to 25. म्हणजे या क्वेश्चन मध्ये ड्रिफ्ट स्पीड आपल्याला काढायला सांगितलेलं नाहीये, परंतु गिवन इन्फॉर्मेशनचा यूज करायचा म्हणून आपण VD काढायला लागलोय. म्हणजे गिवन इन्फॉर्मेशन वरून आपल्याला काय करता येतं, स्मॉल एनच काढता येतं. 1.6 into 10 raised to -19 आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे 10 raised to -6. ओके, तर हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर ड्रिफ्ट स्पीड किती येणार, 0.074. 0.074 ओके मीटर पर सेकंड. ऍक्च्युली याच्यामध्ये आणखी एक करेक्शन आहे. ते करेक्शन काय बघा, हे 63.5 चे आहे ते ग्रॅम मध्ये आणि ते ग्रॅमचं किलोग्रॅम मध्ये इथं कन्व्हर्जन करायला पाहिजे. त्याच्यामुळे इथं 10 raised to -3 एक्स्ट्रा येणार आहे. त्याच्यामुळे इथं पॉवरचं कॅल्क्युलेशन थोडंसं आपलं चेंज होणार आहे. 10 raised to 28 होणार आहे. तर इथं देखील मग काय होणार आहे 10 raised to 28. त्याच्यामुळे फायनल आन्सर म्हणजे हे थोडंसं लक्षात ठेवायचं की मोलर मास ठेवत असताना ते मोलर मास ऍटॉमिक वेट जे दिलेलं आहे ना त्याला 10 raised to -3 ना नेहमी मल्टिप्लाय करायचं. त्यामुळे ड्रिफ्ट स्पीड येणार आहे 0.074 into 10 raised to -3 ओके मीटर पर सेकंड. दिस इज द फायनल आन्सर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन.
आता आणखी एक महत्वाची गोष्ट इथं काय आहे, हा इलेक्ट्रॉन डेन्सिटीचा फॉर्म्युला N इज इक्वल टू Na इंटू डेन्सिटी डिवाइडेड बाय मोलर मास. ओके, हा फॉर्म्युला आपण डिराईव्ह केलाय आणि हा कुठल्या कंडिशन साठी आहे, एक ऍटम एकच फ्री इलेक्ट्रॉन सोडत असेल तर त्याच्यासाठी हा फॉर्म्युला आहे, हे पण लक्षात ठेवा. एक ऍटम एकाच इलेक्ट्रॉनला रिलीज करत असेल तर, एक ऍटम जर 2 इलेक्ट्रॉनला रिलीज करत असेल असं क्वेश्चन मध्ये दिलं तर याला काय होणार आहे, 2 टाइम्स होणार, 2 टाइम्स Na इंटू डेन्सिटी डिवाइडेड बाय मोलर मास. बघा, Na ची व्हॅल्यू 6.022 इंटू 10⁻23 लिहा. डेन्सिटी किलोग्रॅम पर मीटर क्यूब मध्येच घ्यायची आणि मोलर मास जे आहे ना, जे काय दिलंय ॲटॉमिक वेट इंटू 10⁻³ करायला विसरायचं नाही, अदरवाइज मिस्टेक होऊ शकतात. ओके, तर या काही गोष्टी ज्या आहेत त्या कॅल्क्युलेशन पॉइंट ऑफ व्ह्यू व्यवस्थित लक्षात ठेवा. नेक्स्ट, this is the next question. Find the time of relaxation between the collision and free path of electron in the copper at room temperature. म्हणजे रिलॅक्सेशन टाइम पण काढायला सांगितलंय आणि त्याचबरोबर फ्री पाथ पण काढायला सांगितलंय. फ्री पाथ म्हणजे डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बिटवीन 2 कोलिजन्स, 2 कोलिजन्सच्या मध्ये ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स. म्हणजे टाइम आणि डिस्टन्स या दोन गोष्टी कॅल्क्युलेट करायला सांगितलेत. इथं दिली रेझिस्टिव्हिटी दिली आहे, डेन्सिटी दिलेली आहे, चार्ज ऑन इलेक्ट्रॉन देखील दिलेला आहे, मास ऑफ इलेक्ट्रॉन पण दिलेला आहे. डेन्सिटी ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे ही स्मॉल एन ची व्हॅल्यू दिली आणि ड्रिफ्ट व्हेलॉसिटी पण दिली, ड्रिफ्ट व्हेलॉसिटी पण दिली. ठीक आहे, आता बघा, इतर रेझिस्टिव्हिटी वरून रिलॅक्सेशन टाइम जर काढायचा असेल तर हे तुम्हाला अगोदर कळलं पाहिजे की रेझिस्टिव्हिटी दिली आहे आणि रिलॅक्सेशन टाइम काढायचा असेल तर तुम्हाला रेझिस्टिव्हिटीचा फॉर्म्युला जो आहे ना इन टर्म्स ऑफ रिलॅक्सेशन टाइम, तो फॉर्म्युला आठवला पाहिजे. रेझिस्टिव्हिटी इज, आठवतोय का फॉर्म्युला, m/n(e²) इंटू टाऊ, असा फॉर्म्युला आहे बघा रेझिस्टिव्हिटीचा. म्हणजे हे तुम्हाला आठवायला पाहिजे. रेझिस्टिव्हिटी वरून रिलॅक्सेशन टाइम काढायचा असेल तर रेझिस्टिव्हिटीचा इन टर्म्स ऑफ रिलॅक्सेशन टाइम फॉर्म्युला माहिती पाहिजे. ρ इज इक्वल टू m/ne² टाऊ अँड देअरफॉर रिलॅक्सेशन टाइम टाऊ इज इक्वल टू m/ne² इंटू ρ होणार आहे. ओके, आता याच्यामध्ये सगळ्या व्हॅल्यूज आपल्याला प्लेस करायचे. सो टाऊ इज इक्वल टू m म्हणजे मास ऑफ सिंगल इलेक्ट्रॉन, ते किती असतं, मास ऑफ 1 इलेक्ट्रॉन 9.1 इंटू 10⁻31 डिवायडेड बाय n म्हणजे इलेक्ट्रॉन डेन्सिटी 8.5 इंटू 10⁻28 इलेक्ट्रॉन आहेत पर मीटर क्यूब मध्ये. ओके, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, इलेक्ट्रॉन डेन्सिटी साधारणपणे 10⁻28 पॉवर असते, हे लक्षात ठेवा. 10⁻27, 28 साधारणपणे. E² ची व्हॅल्यू 1.6 इंटू 10⁻19 चा स्क्वेअर होणार आहे. आणि रेझिस्टिव्हिटी रो म्हणजे रेझिस्टिव्हिटी दिली 1.7 इंटू 10⁻8 ओहम मीटर. ओके, तर हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुम्हाला रिलॅक्सेशन टाइम मिळणार आहे, दॅट इज टाइम बिटवीन टू, टाइम इंटरवल बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन्स. ओके, आणि याची व्हॅल्यू किती येते बघा कॅल्क्युलेशन केल्यानंतर, इट इज 2.5 इंटू 10⁻14 सेकंड येते. -14 सेकंड. कॅल्क्युलेशन करून बघा. 2.5 इंटू 10⁻14 सेकंड हा रिलॅक्सेशन टाइम येणार आहे. आता रिलॅक्सेशन टाइम झाला, त्याच्यानंतर फ्री पाथ काढायला सांगितलंय. हे बघा, फ्री पाथ देखील काढायला सांगितलंय. फ्री पाथ म्हणजे काय, तर डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन्स. डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन्स, याला काय म्हणतो आपण, डिस्टन्स. आता डिस्टन्स नेहमी कसं काढणार आपण,
तर डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम करणार आहे. ओके, आता हे दोन कोलिजनच्या मध्ये ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स म्हणजेच काय असणार आहे, फ्री पाथ. स्पीड म्हणजे काय असणार आहे, ड्रिफ्ट स्पीड असणार आहे. आणि टाइम म्हणजे रिलॅक्सेशन टाइम असणार आहे. कारण रिलॅक्सेशन टाइम नंतर काय होतंय, कोलिजन होतंय. टाइम बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन म्हणजे रिलॅक्सेशन टाइम ना. आता व्हीडी किती, ड्रिफ्ट स्पीड इथं दिलेला आहे, व्हेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन 1.6 इंटू 10⁻⁻4 दिलेला आहे. आणि रिलॅक्सेशन टाइम आहे 2.5 इंटू 10⁻⁻14. ओके, या दोन गोष्टीचं कॅल्क्युलेशन करावं लागेल आपल्याला. ओके, आणि हे टोटल कॅल्क्युलेशन येतं 4 इंटू 10⁻⁻18 मीटर. Okay, so in this way you can calculate the free path. Next example. A wire has a resistance capital R. Find the new resistance if radius of cross section of cylindrical wire is doubled. Then find the ratio of initial to final resistance. Okay, if length of wire is increased by 10%, find the percentage increase in resistance. If the length of wire is increased by 20%, find the percentage increase in its resistance. Okay, आता या क्वेश्चन मध्ये स्पेसिफिक अशी इन्फॉर्मेशन दिलेली नाहीये, म्हणजे वायर स्ट्रेच्ड आहे का फक्त रेडियस डबल केली आहे आणि एरियाचं काय होतं ही इन्फॉर्मेशनच दिलेली नाहीये. तर ही आपण स्ट्रेचिंगची केस कन्सिडर करणार आहे. स्ट्रेचिंगची केस कन्सिडर करणार आहे. आपण स्ट्रेचिंगची केस बघितली, तुम्हाला माहिती आहे. वायर हॅज रेजिस्टन्स, ओरिजिनल रेजिस्टन्स किती आहे, आर आहे. दॅट इज R1 इज इक्वल टू आहे आर. न्यू रेजिस्टन्स R2 आपल्याला काय करायचं आहे, इथं फाइंड आउट करायचं. इफ रेडियस ऑफ द क्रॉस सेक्शन ऑफ वायर इज डबल्ड. ओके, रेडियस डबल केल्यावर नवीन रेजिस्टन्स किती होणार हे आपल्याला फाइंड आउट करायचं. आता कसं फाइंड आउट करता येईल बघा. आता रेडियस डबल केल्यावर लेंथचं काय होणार हे आपल्याला कॅल्क्युलेट करायला पाहिजे. आणि एलचं आपल्याला स्ट्रेचिंगच्या केसमध्ये माहित आहे, लेंथ जर n टाइम झाली, स्ट्रेचिंगचं आठवत आहे ना, लेंथ n टाइम झाली तर रेजिस्टन्स n स्क्वेअर टाइम्स होतोय, बरोबर. हा, तर बघा, इन स्ट्रेचिंग व्हॉल्यूम रिमेन्स कॉन्स्टंट ना. इन स्ट्रेचिंग व्हॉल्यूम रिमेन्स कॉन्स्टंट. आता व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहणार म्हणजे इनिशियल व्हॉल्यूम इज इक्वल टू फायनल व्हॉल्यूम येणार आहे. म्हणजे स्ट्रेच करायच्या अगोदरचं जेवढं व्हॉल्यूम असणार आहे तेवढं स्ट्रेच केल्यानंतरचं व्हॉल्यूम असणार. स्ट्रेच करायच्या अगोदरचं व्हॉल्यूम म्हणजे पाय R1 स्क्वेअर इंटू L1 आणि स्ट्रेच केल्यानंतरचं व्हॉल्यूम म्हणजे पाय R2 स्क्वेअर इंटू L2 येणार, बरोबर. दोन्ही साईडचा पाय पाय कॅन्सल होईल आणि याच्यावरून आपण L2 बाय L1 काढू शकतो. L2 बाय L1 म्हणजे किती टाइम्स काय होणार आहे, लेंथ चेंज होणार आहे रेडियस चेंज केल्यानंतर. R1 बाय R2 ब्रॅकेट स्क्वेअर होणार आहे. याच्यावरून आता काय येणार बघा, इथं L2 बाय L1 म्हणजे काय, किती टाइम्स वायरला स्ट्रेच केलेला आहे. L2 बाय L1 म्हणजेच काय येणार आहे, n येणार आहे. ओके, n इज इक्वल टू काय होणार आहे, R1 बाय R2 स्क्वेअर. म्हणजे सुरुवातीची रेडियस R होती, आता रेडियस काय करायची आहे, इफ रेडियस ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ वायर इज डबल 2R करायचे. म्हणजे n किती होणार आहे, 1/4 होणार. म्हणजे थोडक्यात हे स्ट्रेचिंगची केस नसून कॉम्प्रेशनची केस आहे असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे, आता आपल्याला माहित आहे इन स्ट्रेचिंग और कॉम्प्रेशन काय होतं, स्ट्रेचिंग और कॉम्प्रेशन न्यू रेजिस्टन्स R2 इज इक्वल टू n स्क्वेअर टाइम्स काय असतं, ओरिजिनल रेजिस्टन्स R1. स्ट्रेचिंगचा फॉर्म्युला लक्षात ठेवा, R डॅश इज इक्वल टू n स्क्वेअर इंटू R. सो R2 इज इक्वल टू n स्क्वेअर म्हणजे काय होणार आहे, 1/4 चा स्क्वेअर दॅट इज 1/16 इंटू काय होणार आहे, R1 होणार आहे. ओके, सो R2 इज इक्वल टू काय होणार आहे, R/16 होणार आहे. कारण ओरिजिनल रेजिस्टन्स किती होता, R होता. म्हणजे रेडियस डबल केल्यावर, ओके, आणि रेडियस डबल केल्याने कॉम्प्रेशन केलं आपण त्याचं.
कॉम्प्रेस कुठल्याही रॉडला स्ट्रेच केला की काय होतो, रेडियस कमी होते आणि कॉम्प्रेस केला की काय होते, रेडियस वाढते. तर न्यू रेजिस्टन्स काय होणार आहे, R/16 होणार आहे. आता इथं आणखी काय काढायला सांगितलंय, देन फाइंड द रेशो ऑफ इनिशियल टू फायनल रेजिस्टन्स. हा रेशो पण काढायला सांगितलाय, R1/R2 काढायला सांगितलाय. R1 म्हणजे R येणार आहे आणि R2 म्हणजे R/16 येणार आहे. आणि देअरफॉर हा रेशो येणार आहे 16:1 असा हा रेशो येणार आहे. सो 16:1 इज द आन्सर. नेक्स्ट, so this is the first question. Second question मध्ये, if length of wire is increased by 10%, length increased by 10% म्हणजे L2 divided by L1 काय होणार आहे, 110 divided by 100. म्हणजे इनिशियल लेंथ 100 घेतली तर न्यू लेंथ किती होणार आहे, 110 होणार आहे. म्हणजे 11/10 काय होणार आहे, हे L2/L1 होणार आहे. L2/L1 म्हणजे 11/10 आणि L2/L1 म्हणजेच काय घेणार आपण, N घेणार आहे. आणि पुन्हा एकदा इथं वायरची फक्त वायरची लेंथ फक्त इन्क्रीज केली हीच इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ठीक आहे. पुन्हा एकदा आपण हे स्ट्रेच केलंय असं ऍझ्युम करूया, स्ट्रेच केलंय असं ऍझ्युम करूया. ओके, फक्त लेंथ वाढवली, स्ट्रेचिंग नाही आणि फक्त लेंथ वाढवली असं दिलं तर रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ. म्हणजे लेंथ जर 10% न वाढली तर रेजिस्टन्स देखील काय होणार आहे, 10% वाढणार आहे, हे लक्षात घ्या. सो इथं काय होणार आहे, न्यू रेजिस्टन्स म्हणजे स्ट्रेचिंगची जर केस असेल तर न्यू रेजिस्टन्स R' इज इक्वल टू काय येणार आहे, N² इंटू R येणार. ओके, न्यू रेजिस्टन्स R', ओके. न्यू रेजिस्टन्स R' इज इक्वल टू N² म्हणजे 11/10 चा स्क्वेअर इंटू R होणार, दॅट इज 121/100 R होणार आहे. दॅट इज द न्यू रेजिस्टन्स. ठीक आहे. मग या R' डिवायडेड बाय कॅपिटल R ला LHS ला घेतो, 121/100 होणार. म्हणजे याचा मिनिंग काय झाला माहितीये का, इथं वर पण पर्सेंटेज खाली पण पर्सेंटेज लिहिलं, ओरिजिनल रेजिस्टन्स 100% असेल तर न्यू रेजिस्टन्स 121% होणार. अँड देअरफॉर पर्सेंटेज इन्क्रीज इन रेजिस्टन्स किती होणार आहे, पर्सेंटेज इन्क्रीज इन रेजिस्टन्स, पर्सेंटेज इन्क्रीज इन रेजिस्टन्स इज काय येणार आहे, 21% येणार आहे. ओके, तर त्याच्यामधला आता थर्ड क्वेश्चन मध्ये, इफ लेंथ ऑफ वायर इज इन्क्रीज्ड बाय 20%. पुन्हा एकदा त्याच टाईपचा क्वेश्चन आहे. लेंथ जी आहे ती काय केलेली आहे, 20% न वाढवलेली आहे. म्हणजे L2 डिवायडेड बाय L1 इथं काय लिहिणार, ओरिजिनल लेंथ जर 100 असेल तर न्यू लेंथ होणार आहे 120 होणार. ओके, 0 0 कॅन्सल आणि L2/L1 म्हणजे फायनल लेंथ डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ म्हणजे N टाइम स्ट्रेच केलेला आहे असा त्याचा मिनिंग होणार आहे. अँड देअरफॉर पुन्हा एकदा R' इज इक्वल टू काय येणार आहे, N² टाइम्स R होणार आहे. म्हणजे R' इज इक्वल टू N² टाइम्स R हे कधी वापरायचं, जर स्ट्रेचिंग केस असेल तरच, अदरवाईज नाही. सो काय होणार आहे, 12/10 चा स्क्वेअर इंटू R होणार, म्हणजेच 144/100 इंटू R होणार आहे. म्हणजे R' डिवायडेड बाय R किती होणार आहे, 144/100 होणार आहे. म्हणजे याचाच मिनिंग ओरिजिनल रेजिस्टन्स 100 असेल तर न्यू रेजिस्टन्स 144 होणार आहे. ओके, सो देअरफॉर पर्सेंटेज इन्क्रीज इन रेजिस्टन्स होणार आहे, सुरुवातीला 100 असेल तर नंतर 144% होणार ना. सो 44% इन्क्रीज होणार आहे. लक्षात आलं का बघा, जर असं बघा व्यवस्थित प्रॉब्लेम काय काय लिहिलेला आहे.
आता इथं जर स्ट्रेचिंग झालेलं नसेल तर मात्र काय होणार आहे, लेंथ जेवढ्या पर्सेंटनं वाढणार आहे तेवढ्याच पर्सेंटनं रेझिस्टन्स वाढणार आहे, जर स्ट्रेचिंग नसेल तर. ओके. इथं जर स्ट्रेचिंग नसेल तर मात्र काय होणार आहे, जेवढ्या पर्सेंट मध्ये लेंथ वाढणार आहे तेवढ्याच पर्सेंट मध्ये रेझिस्टन्स वाढणार आहे. हा, आता आपण रेझिस्टन्स व्हेरिएशन कशा पद्धतीने होतंय ते आपण बघायला लागलोय, लक्षात घ्या. ठीक आहे. तर रेझिस्टन्सचं सुरुवातीला व्हेरिएशन कशानं, रेझिस्टन्स कशावर डिपेंड असतो, पहिली गोष्ट म्हणजे मटेरियल चेंज झालं की रेझिस्टन्स चेंज होतो. त्याच्यानंतर आपण बघितलं रेझिस्टन्सचं व्हेरिएशन डायमेन्शन नुसार कसं होतंय, म्हणजे लेंथ वर कशानुसार लेंथ किंवा एरिया कशा प्रकारे चेंज केल्यानंतर रेझिस्टन्स कसा चेंज होते ते बघितलं. आता टेम्परेचरचा इफेक्ट बघायचा आहे आपल्याला, टेम्परेचरचा इफेक्ट, आणि त्यालाच काय म्हणायचं, टेम्परेचर डिपेंडन्स ऑफ रेझिस्टन्स. टेम्परेचर डिपेंडन्स ऑफ रेझिस्टन्स. टेम्परेचर डिपेंडन्स ऑफ रेझिस्टन्स पण म्हणू शकतो किंवा रेझिस्टिव्हिटी पण म्हणू शकतो. कारण टेम्परेचर चेंज झालं की रेझिस्टन्स चेंज होतो, ऑटोमॅटिकली रेझिस्टिव्हिटी देखील काय होते, चेंज होते. ठीक आहे. आता टेम्परेचर चेंज केल्यानंतर दोन्ही गोष्टी होऊ शकतात. काही मटेरियलमध्ये काय होतं, टेम्परेचर वाढलं की रेझिस्टन्स वाढतो आणि काही मटेरियलमध्ये टेम्परेचर वाढलं की रेझिस्टन्स कमी होतो. पर्टिक्युलरली मेटलच्या केसमध्ये सांगायचं झालं तर मेटलच्या केसमध्ये काय होतं, टेम्परेचर वाढलं की रेझिस्टन्स वाढतो आणि सेमी कंडक्टरला मात्र उलट होतं, टेम्परेचर वाढलं की रेझिस्टन्स किंवा त्याची रेझिस्टिव्हिटी कमी होते. ठीक आहे. आता पर्टिक्युलरली या टॉपिकमध्ये आपण मेटल्सचा स्टडी करतोय. आता पर्टिक्युलरली मेटल्स मध्ये काय होतं किंवा कंडक्टर्स मध्ये, मेटॅलिक कंडक्टर मध्ये काय होतं, टेम्परेचर वाढलं की रेझिस्टन्स वाढतोय, हे लक्षात घ्या. व्हेन टेम्परेचर इन्क्रीजेस रेझिस्टन्स अल्सो इन्क्रीजेस. आणि हे असं का होतंय, म्हणजे मेटल्स मध्ये टेम्परेचर वाढलं की रेझिस्टन्स का वाढतोय किंवा रेझिस्टिव्हिटी का वाढते. तर आताच आपण रेझिस्टिव्हिटीचा एक फॉर्म्युला बघितलेला आहे. रेझिस्टिव्हिटीचा फॉर्म्युला आहे m/n e² टाऊ, किंवा रेझिस्टन्सचा जरी फॉर्म्युला बघितला तो फॉर्म्युला काय आहे, ml/n e² टाऊ आहे. आणि याच्यामध्ये टाऊ म्हणजे रिलॅक्सेशन टाइम नावाची ही गोष्ट अशी आहे की जी टेम्परेचरवर डिपेंड असते. ही टाऊट ही कशावर डिपेंड असते, टेम्परेचर वाढलं की काय होतं, हा रिलॅक्सेशन टाइम कमी होतो आणि रिलॅक्सेशन टाइम कमी झाला की काय होणार आहे, रेझिस्टिव्हिटी वाढते. म्हणजे कसं होतंय बघा, आता टेम्परेचर वाढल्यामुळे बेसिकली काय होणार आहे, टेम्परेचर वाढलं की आता सॉलिड मध्ये जे ऍटम्स असतात, कंडक्टर मध्ये जे ऍटम्स आहेत, लक्षात घ्या, ते ऍटम आपल्या मेन पोझिशन भोवती व्हायब्रेट होत असतात आणि या ऍटमच्या मधून काय होत असतो, इलेक्ट्रॉन असा पास होत असतो, फ्लो होत असतो. आता टेम्परेचर वाढलं की ऍटमचे व्हायब्रेशन काय होणार आहेत, जास्त वाढणार आहेत. कारण ऍटमचे व्हायब्रेशन जास्त वाढले की काय होणार, टेम्परेचर वाढलं की ऍटमचे व्हायब्रेशन वाढणार आहेत आणि ऍटमचे व्हायब्रेशन वाढले की ते काय होणार आहेत, इलेक्ट्रॉनच्या पाथमध्ये जास्त यायला लागणार आणि इलेक्ट्रॉनच्या पाथमध्ये जास्त यायला लागले की जास्त नंबर ऑफ कोलिजन होतं, म्हणजे कोलिजन वाढायला लागतं. लक्षात येते का बघा, टेम्परेचर वाढलं की ऍटमचे व्हायब्रेशन वाढतात, व्हायब्रेशन वाढलं की काय होणार आहे, जास्त कोलिजन वाढतात, कोलिजन वाढलं की काय होणार, कमी टाइम मध्ये जास्त कोलिजन होणार, कमी टाइम मध्ये जास्त कोलिजन होणार म्हणजे रिलॅक्सेशन टाइम काय होणार आहे, कमी होणार. कमी टाइम मध्ये जास्त कोलिजन व्हायला लागले की रिलॅक्सेशन टाइम कमी होणार आणि रिलॅक्सेशन टाइम कमी झाला की काय होतं, रेझिस्टिव्हिटी किंवा रेझिस्टन्स वाढतो आणि या पद्धतीने टेम्परेचर चेंज झालं की काय होतो, रेझिस्टन्स चेंज होतो. जनरली मेटॅलिक कंडक्टर मध्ये काय होतं, व्हेन टेम्परेचर इन्क्रीजेस रेझिस्टन्स अल्सो इन्क्रीजेस. ओके, व्हेन टेम्परेचर इन्क्रीजेस काय होणार आहे, रेझिस्टन्स also increases. When temperature increases, resistance also increases. ठीक आहे. आता टेम्परेचर, रेझिस्टन्स किंवा रेझिस्टिव्हिटी दोन्ही गोष्टी आहेत, लक्षात घ्या. रेझिस्टन्स और रेझिस्टिव्हिटी इन्क्रीजेस. ठीक आहे. आता हे व्हेरिएशन कशा प्रकारे होत आहे बघा, तर इट इज फाउंड दॅट म्हणजे याचा इम्पॉर्टंट फॉर्म्युला याच्यावरून आपल्याला आता मिळणार आहे. इट इज फाउंड दॅट
fractional change in resistance, fractional change in resistance, fractional change in resistance किंवा resistivity is directly proportional to change in temperature. डायरेक्टली प्रोपोर्शनल टू चेंज इन टेम्परेचर आहे, लक्षात घ्या. आता फ्रॅक्शनल चेंज इन रेजिस्टन्स लक्षात घ्या. रेजिस्टन्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू चेंज इन टेम्परेचर नाहीये, लक्षात घ्या. इथं सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे, फ्रॅक्शनल चेंज इन रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर आहे. हे सेंटेन्स खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे रेजिस्टन्स इज नॉट डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर, बट फ्रॅक्शनल चेंज इन रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. आता याचा मिनिंग काय होतो, सपोज आर इज ओरिजिनल रेजिस्टन्स असेल, आर काय असेल, ओरिजिनल रेजिस्टन्स असेल, आर इज द ओरिजिनल रेजिस्टन्स, आणि डेल्टा आर काय असेल, चेंज इन रेजिस्टन्स असेल. टेम्परेचर चेंज झाल्यावर रेजिस्टन्स चेंज होणार आहे, तर डेल्टा आर न रेजिस्टन्स चेंज झाला, आणि काय असेल, डेल्टा थीटा काय असेल, चेंज इन टेम्परेचर असेल, चेंज इन टेम्परेचर असेल. तर इथं काय सांगितलंय, फ्रॅक्शनल चेंज इन रेजिस्टन्स म्हणजे काय, चेंज इन रेजिस्टन्स अपॉन ओरिजिनल रेजिस्टन्स, याला फ्रॅक्शनल चेंज इन रेजिस्टन्स म्हणायचं. कळलं का? चेंज इन रेजिस्टन्स अपॉन ओरिजिनल रेजिस्टन्स यालाच काय म्हणायचं, फ्रॅक्शनल चेंज इन रेजिस्टन्स. हा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय आहे, चेंज इन टेम्परेचर आहे. हे एक्सपेरिमेंटली दिसून आलेलं आहे. फ्रॅक्शनल चेंज इन रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू चेंज इन टेम्परेचर असतं. आणि आता आपल्याला इथे एक कॉन्स्टंट टाकावं लागणार आहे. सो डेल्टा आर डिवायडेड बाय आर इज इक्वल टू कॉन्स्टंट असणार आहे अल्फा इंटू डेल्टा थीटा. ओके, तर दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला, जो आपण काय करू शकतो, याचे टेम्परेचर डिपेंडन्स ऑफ रेजिस्टन्सचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी वापरू शकतो. डेल्टा आर बाय आर इज इक्वल टू आर इंटू अल्फा इंटू डेल्टा थीटा. या अल्फाला काय म्हणायचं, टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स म्हणायचं. टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स. अल्फाला काय म्हणायचं, टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स असं म्हणायचं, किंवा त्याला शॉर्ट मध्ये आपण टीसीआर असं म्हणतो, लक्षात घ्या. शॉर्ट मध्ये टीसीआर, अल्फाला काय म्हणायचं, टीसीआर असं म्हणायचं. तर हा एक इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. याच्यावरून बाकीचे फॉर्म्युले आता मग कसे येणार बघा. ओके, तर पुन्हा एकदा बघा, फ्रॅक्शनल चेंज इन रेजिस्टन्स दॅट इज डेल्टा आर बाय आर इज इक्वल टू अल्फा इंटू काय येणार आहे, डेल्टा थीटा, दॅट इज चेंज इन टेम्परेचर. ओके, सो देअरफॉर चेंज इन रेजिस्टन्सचा फॉर्म्युला काय येणार आहे, देअरफॉर चेंज इन, हा फर्स्ट फॉर्म्युला झाला. डेल्टा आर बाय आर इज इक्वल टू अल्फा इंटू डेल्टा थीटा. सो डेल्टा आर इज इक्वल टू येणार आहे आर इंटू अल्फा इंटू डेल्टा थीटा येणार आहे. म्हणजे चेंज इन रेजिस्टन्स काढायचा असेल तर हा फॉर्म्युला वापरावा लागणार आहे. अँड देअरफॉर फायनल रेजिस्टन्सचा फॉर्म्युला जर काढायचा असेल, फायनल रेजिस्टन्स ऍट T डिग्री सेल्सिअस, तर काय होणार आहे, फायनल आर टी इज इक्वल टू ओरिजिनल रेजिस्टन्स प्लस काय येणार आहे, चेंज इन रेजिस्टन्स. ओके, फायनल रेजिस्टन्स म्हणजे ओरिजिनल रेजिस्टन्स प्लस चेंज इन रेजिस्टन्स येणार ना. सो फायनल रेजिस्टन्स इज इक्वल टू आर प्लस डेल्टा आर म्हणजे आर अल्फा डेल्टा थीटा. अँड देअरफॉर फायनल रेजिस्टन्सचा फॉर्म्युला येतो, आर जर कॉमन काढलं तर 1 प्लस अल्फा डेल्टा थीटा, 1 प्लस अल्फा डेल्टा थीटा. जे हे 3 फॉर्म्युले तुम्हाला पाठ करून ठेवावे लागणार आहेत, किंवा हा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, डेल्टा आर बाय आरचा फॉर्म्युला. डेल्टा आर बाय आर इज इक्वल टू अल्फा इंटू डेल्टा थीटा. ओके, डेल्टा आर बाय आरचा फॉर्म्युला काय आहे, अल्फा इंटू डेल्टा थीटा आहे. चेंज इन रेजिस्टन्सचा फॉर्म्युला येणार आहे आर इंटू अल्फा इंटू डेल्टा थीटा. आर म्हणजे सुरुवातीला इनिशियल रेजिस्टन्स आहे, टेम्परेचर वाढवायच्या अगोदरचा. अल्फा म्हणजे टीसीआर आणि डेल्टा थीटा म्हणजे चेंज इन टेम्परेचर. आणि फायनल रेजिस्टन्सचा फॉर्म्युला आहे आरटी इज इक्वल टू आर इन ब्रॅकेट 1 प्लस अल्फा डेल्टा थीटा. ओके, आता याच्यावरून हा अल्फाचा जो फॉर्म्युला आहे तो पण एकदा बघूया. अल्फाचा फॉर्म्युला आणि अल्फाची डेफिनेशन.
That is coefficient of temperature coefficient of resistance, TCR. ओके, जरा TCR ची पण इन्फॉर्मेशन बघूया. TCR हे शॉर्ट मध्ये लिहिलेलं आहे, हे लक्षात घ्या. टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स, ज्याला अल्फानं आपण डिनोट करतो. ओके, आता हा अल्फाचा फॉर्म्युला कसा येणार बघा. तर आपल्याला माहित आहे की डेल्टा आर बाय आर इज इक्वल टू असतं अल्फा इंटू डेल्टा थिटा, अँड देअरफोर TCR चा फॉर्म्युला, टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्सचा फॉर्म्युला, अल्फाचा फॉर्म्युला काय येणार आहे, डेल्टा आर डिवायडेड बाय आर डेल्टा थिटा येणार आहे. आणि याच्यावरूनच याची डेफिनेशन तयार होणार आहे TCR ची. तर TCR, टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स, इज डिफाइंड ॲज चेंज इन रेजिस्टन्स पर युनिट ओरिजिनल रेजिस्टन्स पर युनिट चेंज इन टेम्परेचर. बरोबर आहे ना. बघा, TCR इज defined as न्यूमरेटरला काय आहे, चेंज इन रेजिस्टन्स आहे. चेंज इन रेजिस्टन्स पर युनिट ओरिजिनल रेजिस्टन्स. आर म्हणजे काय, सुरुवातीला किंवा ओरिजिनल सुरुवातीला असणारा 0 डिग्री सेल्सिअसला असणारा रेजिस्टन्स असं आपण म्हणू शकतो. पर युनिट ओरिजिनल रेजिस्टन्स पर युनिट चेंज इन टेम्परेचर म्हणण्याऐवजी पर डिग्री राईज इन टेम्परेचर म्हणूया. पर डिग्री राईज इन टेम्परेचर. ओके, सो दिस इज द डेफिनेशन ऑफ TCR. म्हणजे पुन्हा एकदा हा फॉर्म्युला लिहितो, डेल्टा आर अपॉन आर डेल्टा थिटा. हाच फॉर्म्युला जर डेरिव्हेटिव्हच्या स्वरूपात लिहायचा झाला तर कसा होणार बघा, अल्फा इज इक्वल टू 1 बाय आर डेल्टा आर बाय डेल्टा थिटा, म्हणजे dr बाय डी थिटा असं पण लिहू शकतो मी. dr बाय डी थिटा म्हणजे हा फॉर्म्युला, हा ऍव्हरेज अल्फाचा फॉर्म्युला झाला. ओके, म्हणजे हा डेरिव्हेटिव्हच्या स्वरूपात झाला. 1 बाय आर इन ब्रॅकेट dr बाय डी थिटा. म्हणजे रेजिस्टन्स जर रेजिस्टन्स इज अ फंक्शन ऑफ टेम्परेचर असं जर सांगितलं, इफ रेजिस्टन्स इज अ फंक्शन ऑफ टेम्परेचर असं जर सांगितलं, तर त्या केसमध्ये काय करावं लागेल आपल्याला, रेजिस्टन्स इज अ फंक्शन ऑफ टेम्परेचर इक्वेशन त्याचं जर दिलेलं असेल तर हा फॉर्म्युला अल्फाचा यूज करावा लागणार आहे. ओके, दॅट इज द TCR. म्हणजे TCR चे हे दोन फॉर्म्युले आहेत, फर्स्ट सिंपल फॉर्म्युला आणि दुसरा इन टर्म्स ऑफ डेरिव्हेटिव्ह फॉर्म्युला. आता मग याचं SI युनिट काय येणार बघा, SI युनिट. बघा, इथं न्यूमरेटरला चेंज इन रेजिस्टन्स म्हणजे ते ओहम मध्ये येणार आहे, ओरिजिनल रेजिस्टन्स ओहम मध्येच असणार आहे, आणि चेंज इन टेम्परेचर असणार आहे केल्विन मध्ये. म्हणजे ओहम ओहम कॅन्सल होतंय आणि पर केल्विन किंवा केल्विन रेस टू -1 हे काय येणार आहे, SI युनिट येणार आहे, केल्विन रेस टू -1. ओके, सो दिस इज द SI युनिट. आणि सिमिलरली डायमेन्शन देखील काय येणार आहे, डायमेन्शन देखील M0 L0 T0 K-1 हे डायमेन्शन येणार आहे, SI युनिट अँड डायमेन्शन. आता TCR, टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स नुसार मटेरियलचं दोन टाइप मध्ये क्लासिफिकेशन करू शकतो. क्लासिफिकेशन ऑफ मटेरियल्स बेस्ड ऑन TCR, टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स. कारण हा TCR पॉझिटिव्ह पण असू शकतो आणि निगेटिव्ह पण असू शकतो. फर्स्ट येणार आहे PTC मटेरियल्स. PTC मटेरियल्स, PTC मटेरियल्स म्हणजे काय, तर पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट, पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट, त्याला काय म्हणायचं, PTC मटेरियल. तर PTC मटेरियल म्हणजे काय की ज्याच्यामध्ये टेम्परेचर वाढलं की रेजिस्टन्स किंवा रेजिस्टिव्हिटी. आता इथं आणखी इम्पॉर्टंट लक्ष द्या, इथं आणखी एक गोष्ट सांगायची राहिली. डेल्टा आर बाय आरचा फॉर्म्युला अल्फा डेल्टा थिटा आहे, किंवा डेल्टा आरचा फॉर्म्युला आर अल्फा डेल्टा थिटा, आणि RTचा फॉर्म्युला आर इन ब्रॅकेट 1 प्लस अल्फा डेल्टा थिटा. हे फॉर्म्युले फक्त रेजिस्टन्सचे लिहिलेत. हेच फॉर्म्युले रेजिस्टिव्हिटीला पण असे येणार आहेत. म्हणजे डेल्टा रो बाय रो इज इक्वल टू अल्फा इंटू डेल्टा थिटा येणार आहे, किंवा याच्यावरून डेल्टा रोचा फॉर्म्युला काय येणार आहे,
रो इंटू अल्फा इंटू डेल्टा थिटा, म्हणजे हेच फॉर्म्युले रेझिस्टिव्हिटीला देखील अप्लाय होतात, लक्षात घ्या. अँड देअरफॉर रो टी म्हणजे फायनल रेझिस्टिव्हिटी येणार आहे रो टी इज इक्वल टू रो इन ब्रॅकेट 1 प्लस अल्फा डेल्टा थिटा. हे फॉर्म्युले रेझिस्टिव्हिटीला देखील अप्लाय होतात, हे लक्षात घ्या. ओके, ठीक आहे. आता पीटीसी मटेरियल म्हणजे काय? पॉझिटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट मटेरियल्स. तर याचा मिनिंग काय होणार बघा. द मटेरियल इन विच काय होणार आहे, रेझिस्टिव्हिटी किंवा रेझिस्टिव्हिटी इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. increase in temperature are called as PTC materials. जे टेम्परेचर वाढलं की काय व्हायला पाहिजे, रेझिस्टन्स किंवा रेझिस्टिव्हिटी वाढायला पाहिजे. असे जे मटेरियल्स आहेत त्यांना काय म्हणायचं, पीटीसी मटेरियल. याचं चांगलं एक्झाम्पल म्हणजे काय येणार आहे, ऑल मेटल्स. सगळे जे मेटल्स आहेत तर त्याच्यामध्ये मोस्टली काय होतं, टेम्परेचर वाढला की रेझिस्टन्स वाढतो. आणि त्याच्यामुळे यांचा जो ग्राफ येणार आहे तो ग्राफ कसा येणार बघा. ओके, दॅट इज रो आणि टेम्परेचर फॉर एक्झाम्पल थीटा यांच्यामधला जो ग्राफ येणार आहे तो असा येणार आहे. म्हणजे हा इथं 0 डिग्री सेल्सिअस जर असेल, 0 डिग्री सेल्सिअस, तर 0 डिग्री सेल्सिअसला काहीतरी रेझिस्टिव्हिटी असणार आहे आणि तिथून पुढे टेम्परेचर वाढेल तसं रेझिस्टिव्हिटी काय होणार आहे, वाढत जाणार. ओके, सो दिस इज द ग्राफ. टेम्परेचर वाढत जाईल तसं रेझिस्टिव्हिटी किंवा रेझिस्टन्स दोन्ही काय होणार आहे, वाढणार आहे. तर ऑल मेटल्स हॅव पीटीसी म्हणजे यांचा अल्फा काय असतो, अल्फा इज पॉझिटिव्ह असणार आहे. म्हणजे टीसीआर जो आहे ना तो पॉझिटिव्ह असणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे दॅट इज एनटीसी मटेरियल्स. सेकंड, एनटीसी मटेरियल्स. ओके, आणि हे एनटीसी मटेरियल म्हणजे काय असतं, तर नेगेटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट मटेरियल्स. नेगेटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट मटेरियल्स. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय होत असणार आहे, टेम्परेचर वाढलं की रेझिस्टिव्हिटी कमी व्हायला पाहिजे. असे जे मटेरियल्स आहेत त्यांना काय म्हणायचं, एनटीसी मटेरियल्स. द मटेरियल्स इन विच रेझिस्टिव्हिटी काय होणार आहे, रेझिस्टिव्हिटी किंवा रेझिस्टन्स काही घेतली तर चालणार आहे. रेझिस्टिव्हिटी डिक्रीजेस विथ increase in temperature. Are called as NTC materials. Are called as NTC materials. ओके, म्हणजे यांचा अल्फा जे टेम्परेचर कोइफिशियंट ऑफ रेझिस्टन्स काय असतो, अल्फा नेगेटिव्ह असतो. ओके, हियर अल्फा टेम्परेचर कोइफिशियंट ऑफ रेझिस्टन्स इज नेगेटिव्ह. ओके, आणि याचं चांगलं एक्झाम्पल म्हणजे आहे सेमीकंडक्टर्स. सेमीकंडक्टर्स. ओके, याचा जर ग्राफ काढायचा झाला तर ग्राफ असा येणार. रेझिस्टिव्हिटी विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर असं काहीतरी ग्राफ येणार आहे. म्हणजे टेम्परेचर वाढत जाईल तसं रेझिस्टिव्हिटी काय होणार आहे, कमी 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 होत जाणार आहे. ओके, आता इथं रेझिस्टिव्हिटीचा ग्राफ म्हणजे पीटीसी मटेरियल मध्ये रेझिस्टिव्हिटीचा ग्राफ स्ट्रेट लाईन दाखवलाय. तो स्ट्रेट लाईन नेहमी असेलच असं नाही, असा कर्व पण असू शकतो.
ओके. तर बेस्ड ऑन temperature coefficient of resistance TCR, materials are classified into these two categories. Okay. NTC मटेरियल आहेत, सेमीकंडक्टर आहे किंवा कार्बन देखील आहे. कार्बन इज ऑल्सो NTC किंवा मायका. ओके, मायका. दिस इज ऑल्सो हॅव्हिंग नेगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट. ओके. किंवा रबर, इलेक्ट्रोलाइट, इन्सुलेटर्स. रबर, इलेक्ट्रोलाइट किंवा इन्सुलेटर्स. इन्सुलेटरला पण काय होतं, रेझिस्टन्स खूप हाय असतो, परंतु टेम्परेचर वाढवलं की रेझिस्टन्स थोडासा कमी होऊ शकतो. ओके. आता हे टेम्परेचर डिपेंडन्स ऑफ रेझिस्टन्स रिलेटेड. ओके, एक इथे एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे आणि तो क्वेश्चन कसा आहे बघा. Question is like this. Two resistors R1 and R2 at 0 degree Celsius are connected in series. म्हणजे दोन रेजिस्टन्स आहेत. पहिला आहे R1 आणि दुसरा आहे R2. These are the two resistances which are connected in series at 0 degree Celsius. The condition for effective resistance in series combination is same at all the temperature. म्हणजे रेजिस्टन्स जो आहे तो काय झाला पाहिजे, कुठल्याही टेम्परेचरला, म्हणजे सुरुवातीला 0 डिग्री सेल्सिअसला इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स किती असणार आहे, R1 प्लस R2 असणार आहे. बरोबर आहे ना. सिरीज कॉम्बिनेशनचा रेजिस्टन्स काय असतो, रेजिस्टन्सची ऍडिशन होते. RS इज इक्वल टू R1 प्लस R2. तर 0 डिग्री सेल्सिअसला R1 प्लस R2 असेल तर इतर कुठल्याही टेम्परेचरला, म्हणजे 100 डिग्री सेल्सिअस 200 डिग्री सेल्सिअसला देखील तो R1 प्लस R2 राहायला पाहिजे. तर त्याच्यासाठी कंडिशन काय असायला पाहिजे, कुणाची कंडिशन, अल्फाची कंडिशन काय असायला पाहिजे. तर ऍट 0 डिग्री सेल्सिअस काय होणार आहे, RS इज इक्वल टू R1 प्लस R2 येणार आहे. अँड ऍट थीटा डिग्री सेल्सिअस म्हणजे हायर टेम्परेचरला काय होणार आहे, R1 होणार आहे, म्हणजे R1 डॅश होणार ना. पहिला रेजिस्टन्स R1 डॅश होणार आहे, R1 इन ब्रॅकेट 1 प्लस अल्फा इंटू डेल्टा थीटा होणार. आणि R2 डॅश किती होणार आहे, म्हणजे हायर टेम्परेचरला, दॅट इज R2 इन ब्रॅकेट 1 प्लस अल्फा 2 डेल्टा थीटा होणार आहे. दोघांचं राईज इन टेम्परेचर तेवढंच होणार आहे. आता न्यू रेजिस्टन्स ऑफ सिरीज कॉम्बिनेशन काय होणार आहे, तर R1 डॅश प्लस R2 डॅश होणार. दॅट इज R1 इन ब्रॅकेट 1 प्लस अल्फा 1 डेल्टा थीटा होणार आहे, प्लस R2 इन ब्रॅकेट 1 प्लस अल्फा 2 डेल्टा थीटा होणार. आणि 0 डिग्री सेल्सिअसला जेवढा रेजिस्टन्स आहे तेवढाच रेजिस्टन्स इतर कुठल्याही टेम्परेचरला राहायला पाहिजे. म्हणजे सुरुवातीचा जेवढा RS आहे ना तेवढाच नंतर RS राहायला पाहिजे. म्हणजे R1 प्लस R2 मस्ट बी इक्वल टू काय असलं पाहिजे, R1 डॅश प्लस R2 डॅश झालं पाहिजे. म्हणजेच R1 प्लस R2 इज इक्वल टू काय झालं पाहिजे, R1 डॅश म्हणजे काय ना, R1 ने या ब्रॅकेटमध्ये आतमध्ये मल्टिप्लाय करून लिहूया, R1 प्लस R1 अल्फा 1 डेल्टा थीटा येणार आहे, प्लस R2. ओके, R2 नाथ मध्ये मल्टिप्लाय केलं तर R2 अल्फा 2 डेल्टा थीटा येणार आहे. आता हे दोन्ही साईडचा R1 R2 कॅन्सल होणार आहे. ओके, आणि आता एक टर्म LHS ला घेऊया, म्हणजे एक टर्म LHS ला घेतल्यावर काय येणार, R1 अल्फा 1 डेल्टा थीटा मस्ट बी इक्वल टू मायनस R2 अल्फा 2 डेल्टा थीटा होणार आहे. बरोबर आहे का. मग आता इथे डेल्टा थीटा देखील कॅन्सल होणार आहे आणि R1 अल्फा 1 मस्ट बी इक्वल टू काय असलं पाहिजे, मायनस R2 अल्फा 2 असलं पाहिजे. सो दिस इज द कंडिशन. म्हणजे थोडक्यात याचा मिनिंग काय होतं माहितीये का, एकाचा अल्फा पॉझिटिव्ह असला तर दुसऱ्याचा अल्फा निगेटिव्ह असला पाहिजे.
तरच काय होऊ शकतं, कितीही टेम्परेचर वाढवलं तरी रेझिस्टन्स तेवढाच होणार. कारण ज्याचा अल्फा पॉझिटिव्ह आहे त्याचं काय होणार, टेम्परेचर वाढवलं की त्याचा रेझिस्टन्स वाढणार, आणि जेवढ्या प्रमाणात रेझिस्टन्स एकानं वाढवला आहे तेवढ्या प्रमाणात दुसऱ्यानं जर कमी केला तर नेहमी सिरीज कॉम्बिनेशनचा रेझिस्टन्स तेवढाच राहणार. आणि त्याच्यासाठी दुसऱ्याचा अल्फा काय असला पाहिजे, दुसऱ्याचा टीसीआर काय असला पाहिजे, निगेटिव्ह असला पाहिजे. म्हणजे पहिल्याचा टीसीआर पॉझिटिव्ह असेल तर दुसऱ्याचा टीसीआर काय असला पाहिजे, निगेटिव्ह असला पाहिजे. तरच काय होऊ शकतं, सिरीज कॉम्बिनेशनचा रेझिस्टन्स कंटिन्युअसली ऍज इट इज राहू शकतो. लक्षात येतंय? आणखी एक क्वेश्चन याचा बघूया. Question is like this. If R is equal to R naught in bracket 1 plus AT plus BT square, then alpha is. इथं अल्फा काढायला सांगितलंय. रेझिस्टन्स टी म्हणजे काय इथं आहे, टी इज द टेम्परेचर आहे. टी इज द टेम्परेचर आहे, हे लक्षात घ्या, टाइम नाहीये. हे क्वेश्चन मध्ये गिवन आहे. तर अल्फा किती असेल, तर आपल्याला अल्फाचा फॉर्म्युला आठवतोय का बघा, डेरिव्हेटिव्हच्या स्वरूपात. देअरफॉर अल्फा इज इक्वल टू 1 बाय आर इंटू डी आर बाय डी थिटा, किंवा आता डी आर बाय डी टी लिहूया. इथं टी म्हणजे टेम्परेचर दिलेलं आहे. आता 1 बाय आर म्हणजे काय असणार आहे, आर नॉट, दॅट इज ओरिजिनल रेझिस्टन्स. आर म्हणजेच काय लिहायचं, आर नॉट. आणि डी बाय डी टी ऑफ काय येणार आहे, आर नॉट इन ब्रॅकेट 1 प्लस एटी प्लस बीटी स्क्वेअर येणार आहे. ठीक आहे. सो अल्फा इज इक्वल टू आर नॉट बाहेर येईल, हे कॉन्स्टंट आहे आर नॉट, म्हणजे ओरिजिनल रेझिस्टन्स आहे तो. आर नॉट कॅन्सल होते, आणि डी बाय डी टी ऑफ ही रिमेनिंग टर्म असणार आहे. आता डी बाय डी टी ऑफ 1 काय येणार आहे, 0. डी बाय डी टी ऑफ एटी म्हणजे येणार आहे ए, प्लस डी बाय डी टी ऑफ बीटी स्क्वेअर म्हणजे काय होणार आहे, 2BT होणार आहे. ओके. तर अशा प्रकारे याचा टीसीआर, टेम्परेचर कोइफिशियंट ऑफ रेझिस्टन्स किती येणार आहे, ए प्लस 2BT येणार आहे. ओके, इट इज ए प्लस 2BT. त्याचबरोबर आणखी एक महत्वाची गोष्ट, ओके, आणि ती म्हणजे काय, सपोज तुम्हाला फीआय ग्राफ दिलेला असेल तर त्याच्यावरून आणखी एक इम्पॉर्टंट इक्वेशन इथे येऊ शकतं. वन मोर इम्पॉर्टंट थिंग. ओके, सपोज क्वेश्चन मध्ये तुम्हाला काय केलंय, व्होल्टेज ऑन दी वाय ऍक्सिस अँड करंट इज ऑन दी एक्स ऍक्सिस दिलंय, आणि हा ग्राफ सपोज तुम्हाला असा काहीतरी दिलेला आहे, स्ट्रेट लाईन ग्राफ, आणि हा अँगल थीटा दिलेला आहे. ओके, हा अँगल काय दिलेला आहे, थीटा दिलेला आहे. तर इथं बघा, टॅन थीटा इज इक्वल टू काय येणार आहे, स्लोप येणार ना. टॅन थीटा इज नथिंग बट स्लोप ऑफ दिस ग्राफ, अँड स्लोप ऑफ दिस ग्राफ म्हणजे फी डिवायडेड बाय आय येणार आहे, आणि फी डिवायडेड बाय आय म्हणजे काय येणार आहे, रेझिस्टन्स येणार आहे, हे आपल्याला माहित आहे. सो टॅन थीटा इज इक्वल टू काय येणार आहे, थोडक्यात रेझिस्टन्स येणार आहे. आणि टॅन थीटा इज इक्वल टू, मग असं पण लिहू शकतो, रेझिस्टन्स म्हणजे हा फायनल रेझिस्टन्स आहे, दॅट इज ओरिजिनल रेझिस्टन्स इन ब्रॅकेट 1 प्लस अल्फा इंटू डेल्टा थीटा, किंवा डेल्टा टी असं लिहूया इथं, टी, कारण हे थीटा म्हणजे अँगलचा थीटा आहे, आणि मग अशी डेल्टा थीटा म्हणजे चेंज इन टेम्परेचरचा फॉर्म्युला आहे. त्याच्यामुळं ग्राफवरून असा देखील एक फॉर्म्युला तयार होऊ शकतो, जो एखाद्या वेळी आपल्याला यूज करावा लागेल. टॅन थीटा इज इक्वल टू काय येणार आहे, आर येणार, आणि आर म्हणजे फायनल रेझिस्टन्स, आर नॉट इन ब्रॅकेट 1 प्लस अल्फा डेल्टा टी. तर लक्षात घ्या, हा देखील एक या पद्धतीने इम्पॉर्टंट फॉर्म्युला बेस्ड ऑन ग्राफ येऊ शकतो. ओके.